ओळखलत का मला? मी सावित्री, मी सत्यवानाची सावित्री नव्हे, तर मी ज्योतिबाची सावित्री. ज्ञान नाही, विद्या नाही, बुद्धी असूनही चालत नाही, तयास मानव म्हणावे का? होय, मी सावित्री, खंडोजी नेवासे यांची मुलगी, तर आई वडिलांची लाडली. मी 9 वर्षाची असताना फुले घराण्यात आले. माझे धनी, ज्यांना मी शेठजी म्हणत असेल, त्यांनी मला लिहायला आणि वाचायला शिकवले. माझा हा हात थरथर थरथर कापायचा, पण या थरथरणाऱ्या हाताला पकडून शेठजींनी मला लिहायला आणि वाचायला शिकवले. शेठजी हे नुसतं नाव नाही, तर हे वादळ आहे, विचारांचं वादळ आहे. हे वादळ ज्यांच्या लक्षात आलं, त्यांना शेठजींचे विचार पटले. मी पाटीवरती पहिला शब्द शिकली, तो म्हणजे शेठजी. तोच आपल्या आसरी शिक्षणाचा मात्र सूर्यच होता. शेठजी मला कधी शाळेत झाडाखाली नेऊन शिकवत असत. मी पहिला शब्द शिकली, तो म्हणजे शेठजी. एकदा तर शेठजींची सौ शिकली, लिहायला शिकली, वाचायला शिकली आणि शेठजींसारखाच मोठा विचार करायला सुद्धा शिकली. पण समाज हादरला, अनर्थ झाला असा आरडाओरडा करू लागली होती. मग तो कसोट्याचा दिवस उगला आणि 1848 मध्ये पुण्यात भिड्यांच्या वाड्यांमध्ये आम्ही मुलींसाठी पहिली शाळा काढली. पण पुणे सुद्धा अधरून गेलं आणि म्हणू लागलं, अनर्थ झाला असा आरडाओरडा करू लागली होती. एवढंच नाही तर शेठजी घरोघरी जाऊन त्यांच्या माय बापांना सांगत असत. पण अक्षरांच्या आड्याहून त्या नवऱ्याच्या जीवनात पडता त्या सणातरी लोकांना काय पटणार होतं हो? हा चमत्कार नव्हता, तर ही क्रांती होती. क्रांती होण्यासाठी मशाल हाती घ्यावी लागते आणि मशाल हाती घेतल्यावरती अनेक अपमान सहन करावे लागतात, अनेक काटेही येतात. त्यांना सामोरे जाऊन मात्र पुढे जावं लागत होतं. शाळेत जर शिक्षकच नसतील तर शाळा चालणार तरी कशा? म्हणून शेठजी विचारात पडले. तेव्हा मी त्यांना म्हटलं, अहो कसला विचार करताय? तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना, मी शिकवीन पोरींना. तेव्हा मी माझं मन घट्ट केलं आणि टाकलं पहिलं पाऊल. रस्त्याने जात असताना लोक माझ्याकडे टकमका बघत होती. मागून काय बाय बोलत होती, ओय ज्योतिबा फुलेची बाई ना तू, डोईवर पदर आणि पहा कशी तुरतुरू तुरतुरू चालली म्हणायची. अशी माणसं मागून काय बाय बोलत होती, मागून हसत होती. पण मी घट्ट केलं मन आणि तेव्हा शाळेच्या दिशेने गेली. आणि शाळेत गेल्यावरती मुलींचे चेहरे पाहिले आणि मला हिंमत आली. त्या मुलींना मी शिकवत होते, तेव्हा त्या मुली पाटीवरती लिहित होत्या. तेव्हा मी मनात म्हटलं, आज ह्या मुली एवढ्या पुढे जातील की पुढे समाजामध्ये स्त्रियांचा दर्जा वाढेल बरं का. एवढंच नाही तर एकदा तर एक माणूस मला समोर येऊन मला म्हणतोय कसा, माघारी फिरायचं माघारी. बाईच्या जातीला एवढा धीटपणा बरा नाही, नाहीतर तुझी अब्रुषा आता आमच्या हातात आहे, माघारी फिरायचं. तेव्हा त्याला म्हटलं, कार भावांना तुमचं सगळं काही बाईच्या अब्रूजवळ येऊनच थांबतं का? तेव्हा उचलला हात आणि दिला त्याच्या थोबाडीत. तेव्हापासून माझा सर्वांवर मात्र वचकच बसला होता. स्त्रीला शिकवायलाही स्त्रीच हवी, मुलीला शिकवायलाहीच मुलगी स्त्री हवी, म्हणून शेठजींनी मला शिकवले होते. लोक माझ्या अंगावरती चिखल शेण दगड टाकत होते, ते मागून काय बाय बोलत सुद्धा होती. पण मग तो एक दिवस आला, अंधारात एवढा प्रकाश आला की 4 वर्षामध्ये आमच्या 18 शाळा झाल्या. पुढे त्या तगावल्या सुद्धा. पुढे बाल हातीपंध्यामुळे सनातनना विरोध, बाईला घरातून बाहेर न पडू देणं, या सगळ्यांना विरोध केला. पण आनंद होता, आया बाया शिकत होता याचा. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना शुद्ध कसले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले. त्यामुळे मुलीला शिकवा, कारण शिक्षणानेच पशुत्व हटते आणि मनुष्य येत असते. आज आपल्या देशाची उन्नती करणारी मात्र खरा आपला देश म्हणजे कृषीप्रधान देश आहे. शेतकऱ्यांसमोर आज अनेक अशा अडचणी आहे. त्यावेळेस शेठजींचं म्हणणं होतं की शेतकऱ्यांसाठी योग्य धोरणं आखून त्यासाठी अंमलबजावणी केली पाहिजे. एवढंच नाही, मी आणि शेठजींनी लावलेला रोप मात्र आता वटवृक्ष झालेला आहे. 200 वर्षापूर्वी स्त्रीला घरातून बाहेर पण पडू दिलं जात नव्हतं. फक्त चूल आणि मूल इतकं सांभाळायचं होतं. घराच्या उंबरट्याच्या बाहेर सुद्धा पाऊल टाकू दिलं जात नव्हतं. पण आज ती प्रत्येक क्षेत्रामध्ये मात्र अग्रेसर ठरलेली आहे. एवढंच नाही तर प्रत्येक क्षेत्रामध्ये मात्र त्यांनी काबीज केलेले आहे. शिक्षणामुळे मनुष्याचा विकास होत असतो हे शेठजींना माहीत होतं, म्हणून त्यांनी हा शिक्षणाचा अट्टहास धरला. यासाठी अनेक प्रश्न सुद्धा आणि यासाठी अनेक कष्ट करून त्यांनी इथपर्यंत पोहोचवलं. यांसारखे अनेक उदाहरण सुद्धा आहे की आज महिला कलेक्टर, डॉक्टर, इंजिनियर, वकील, अवकाशन या प्रत्येक क्षेत्रापर्यंत पोहोचलेल्या आहे. शेठजींचं म्हणणं होतं
की दारूची दुकाने बंद व्हावी, कारण तुम्ही लोक जेव्हा दारू पिता तेव्हा माझी माय मात्र रस्त्यावर पडत असते हो. ही दुकाने बंद करा, हे सुद्धा शेटजींचा अट्टहास होता. पण आज मला आनंद आहे की माझ्या लेकींनी मात्र अवकाशकान गाठलेला आहे. इंदिरा गांधी, प्रतिभाताई पाटील ज्यांनी देशावर राज्य केलं, कल्पना चावला, सुनीता विल्यम ज्यांनी मात्र अवकाशात जाऊन आल्या, लता मंगेशकर, सिंधुताई सपकाळ यांसारख्या अनेक साऱ्या महिला सुद्धा होऊन गेल्या की आपल्या क्षेत्रामध्ये मात्र त्यांनी अग्रेसर दाखवलेला आहे. म्हणून आणि आज माझा जन्मदिवस तुम्ही बालिका दिवस म्हणून सुद्धा साजरा करत असता. पुण्यात प्लेगची साथ आली आणि त्या सेवा करता करताच माझा देह गेला. पण आज मला आनंद आहे की तुम्ही मुली ज्या पुढे जात आहे, उगवत्या सूर्याकडे पहा, तुमच्या हातामध्ये मशाल घ्या, त्या उगवत्या सूर्याकडे पाहिलं ना तर उद्याचा दिवस हा तुमच्यासाठी असेल, एवढं प्रत्येक मुलीने लक्षात ठेवा आणि शिक्षण घ्या आणि शिक्षणाच्या कर्तृत्वावर मोठ्या पदापर्यंत पोहोचा. एवढंच मी सांगेल. चला येते लक्षात असू द्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.
पार याचा कानडा राजा पंढरीचा. परब्रह्म हे भक्तासाठी, हे परब्रह्म हे भक्तासाठी, मुके ठाकले भीमे काठी. उभा राहिला भाव सावयावा, उभा राहिला भाव सावयावा, जणू की पुंडलिकाचा कानडा राजा पंढरीचा. हा नाम्याची खीर साखतो, तो खोबांची गुरे राखतो. हा नाम्याची चोखोबांची गुरे राखतो. पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा. साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आई, बाबा, हा पेढा घ्या. मला अमेरिकेत मोठ्या कंपनीत जॉब मिळालाय. आता माझी सर्व स्वप्न पूर्ण होणार. अरे वा, छानच की. अरे पण अमेरिका काय जे म्हणालास ते आहे तरी कुठं? अगं काय आई, अमेरिका म्हणजे खूप मोठा देश आहे. आज सकाळीच मला मेल आलाय. तिकडे नोकरीसाठी बोलवले आहे त्यांनी. चला, आता आम्हाला म्हातारा म्हातारीला अमेरिका पाहायला मिळणार म्हणायची. नाही बाबा, पहिल्यांदा आम्हाला तिकडे जावं लागेल. तिकडून जाऊन स्थिर सावर झालो की तुम्हाला तिकडे घेऊन जातो. मग आम्ही कोणासोबत राहायचं? तुमच्याशिवाय आमचा वेळ कसा जाणार? तुम्ही इथे नाही ही कल्पनाच करवत नाही बघ आम्हाला. झाले का सुरू? कधी नव्हे ती चांगली नोकरीची संधी आली की झाली तुमची रडारड सुरू. तशी आमचीही काही स्वप्न आहेत, ती कधी पूर्ण करणार? असं आयुष्यभर राहणं मला नाही आवडत. आम्ही फक्त देश सोडतोय, जग नाही. अरे बाळा, असं अभद्र बोलू नकोस रे. तुम्हाला जे हवं ते करा, आमची काहीही हरकत नाही.
अरे पण तोपर्यंत आमची सोय कशी आणि कुठं करणार आहेस बेटा तू? बाबा, तुम्ही मागे म्हणालात ना, तुमचे व आईचे अनेक मित्रमैत्रिणी आपल्या शहरातील वृद्धाश्रमात आहेत. हवं तर तिथे तुम्ही थोडे दिवस राहू शकता. तिथे तुम्हाला एकटंही वाटणार नाही. आम्ही येताना हा तिथला ऍडमिशन फॉर्म सुद्धा घेऊन आलोय. अरे बाळा, जर थोड्या दिवसांचाच प्रश्न असेल तर आम्ही इथेच राहतो ना आपल्या घरात. अहो बाबा, आम्हाला तिकडे जायचं आहे, म्हणजे खूप खर्च आहे. मी विचार करतोय आपले घर विकले तर त्या पैशातून आम्हाला तिकडे जाता येईल. तसं आता आपलं घर आता खूपच जुनं झालं आहे. अरे बाळा, असं म्हणू नकोस. जुनं जरी असलं तरी ते आपलं घर आहे. तुझा जन्म सुद्धा याच घरात झाला बरं, आणि आता हे विकायचं म्हणजे वाईट वाटतं रे. झालं का परत रडगाणं सुरू? आम्ही काही करायचं म्हटलो की तुम्ही नेमकी आडवे येतात. माझी प्रगती कोणालाच बघवत नाही. अरे बाळा, असं कसं म्हणतोस तू? आम्ही फक्त इतकंच म्हणतोय. वसुधा, काहीच बोलू नकोस. बाळा, तुम्ही जसं म्हणाल तसं आम्ही करू. तो वृद्धाश्रमाचा फॉर्म भर तेवढा. उसवाला गाणं गोत सार आधार कुणाचा नाही. ढगाळल्या भुई परिजीन अंगार जीवाला जाळी. बळ दे झुंजायाला तिरपीची ढाल दे. नवी पंच प्राण जीवारत ताल दे. कर पलरान देवा जळल शिवार तरी नाही धीर सांडला. या काका काकू या. माझे नाव आनंदी. मी आपले स्वागत करते. आई, बाबा, सर्व काही कागदपत्र फॉर्मॅलिटी मी पूर्ण केली आहे. लवकरच आम्ही तुम्हाला घ्यायला येऊ. आम्ही निघतो आता. ठीक आहे, आम्ही तुमची वाट पाहतोय. बाळांनो, लवकर या हा. अगं आनंदी, माझा मुलगा अमेरिकेत जातोय. आमची हेळसांड होऊ नये ना म्हणून इथं पाठवलंय त्यांनी आम्हाला. आमची सुनबाई सुद्धा खूपच काळजी करते बघ आमची. हो का? छानच. चला, मी तुम्हाला तुमची खोली दाखवते. हॅलो. अरे बाळा, मी बोलतीये. कसा आहेस? तुझी आठवण येते रे. आई, मी खूप कामात आहे, नंतर फोन करतो. काय म्हणालं आपलं बाळ? अहो, तो मीटिंग मध्ये आहे, फोन करतो म्हणाला. अरे बाळा, आम्हाला येऊन इथं 2 महिने झालेत. तू कधी येणार आहेस? आई, सारखं सारखं फोन करू नको. आम्ही इथे स्थिर झालो की येऊ तुम्हाला घ्यायला. आता फोन ठेव. काय कारण सांगितलं यावेळी? काम संपल्यावर येईल म्हणाला हो. माझा मुलगा असंच सांगून निघून गेला होता. गेला तो गेलाच. आजपर्यंत तो आलाच नाही. पण खरं तर मला इथंच बरं वाटते बघा आता. आमच्या मुलावर आमचा पूर्ण विश्वास आहे. तो असं नाही करणार. तो नक्की येणार आम्हाला घ्यायला.
काका काकू, तुमच्या मुलाचा अपघात झालाय. काका, तुम्ही तर म्हणालात तुमचा मुलगा अमेरिकेत आहे, पण तो आपल्याच शहरातील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. असं कसं होईल? जर तो अमेरिकेला गेलाच नाही तर मग इथे असूनही त्याने आम्हाला इथे का ठेवलं आहे? अहो, हे बोलायची ही वेळ नाहीये. चला पटकन हॉस्पिटलमध्ये. डॉक्टर, माझा मुलगा ठीक तर आहे ना? त्याला काय झालंय? तुमच्या मुलाचा अपघातामध्ये एक डोळा निकामी झाला आहे. लवकरात लवकर त्याला डोळा मिळायला हवा, नाहीतर तो कायमचा अंध होऊ शकतो. नाही नाही डॉक्टर, तुम्ही माझा डोळा घ्या, पण माझ्या मुलाला मी असं नाही पाहू शकणार. तुम्ही पूर्ण विचार करून बोलत आहात ना? हो, मी त्याची आई आहे. मी त्याला या अवस्थेत नाही बघू शकत. पण डॉक्टर, एकच विनंती आहे, मी त्याला माझा डोळा दिला आहे हे त्याला समजता कामा नये. अगं वसुधा, तू हे काय बोलत आहेस? अहो, ते आपलं बाळ आहे. त्याची काळजी घेणं हेच तर आपलं कर्तव्य आहे ना. डॉक्टर साहेब, आम्ही इथे आलो होतो हे माझ्या मुलाला कळता कामा नये. ठीक आहे, हे सगळं फक्त एक आईच करू शकते. अहो, जरा फोन लावून बघता का? मला त्याची खूप आठवण येत आहे. तो ठीक तर असेल ना? हॅलो बाळा, कसा आहेस? कधी येणार आहेस? अरे, तुझी आई आजारी आहे, तिला एकदा येऊन भेटून तरी जा. हॅलो. हो बाबा, आम्ही येतोय 2-3 दिवसात. आता फोन ठेवा. अहो, काय म्हणाला आपलं बाळ? ठीक तर आहे ना? मला शेवटचं तरी त्याला बघायचं आहे. हो अगं वसुधा, उठ ना. काय काय होतंय तुला? वसुधा, वसुधा, आनंदी, आनंदी बघ ना, हिला काय झालंय? वसुधा, वसुधा. नाही, असं होऊ शकत नाही. वसुधा, अगं उठ ना. अजून आपल्याला भरपूर जगायचं आहे. आपलं बाळ आपल्याला भेटायला येणार आहे. वसुधा, वसुधा, उठ वसुधा. असं एकटं सोडून जाऊ नकोस मला वसुधा. दाटला अंधार काळोखी, जीव पेटला. जीव पेटला, याच साठी का मी जन्म घेतला. दाटला अंधार काळोखी, जीव पेटला. बाबा, कसे आहात? आणि आई कुठे आहे? लवकर आलास रे पोरा. तिने केलेल्या उपकाराची परतफेड करायला आलास का? अहो बाबा, ते आम्ही वृद्धाश्रमाची फी भरायला आलो होतो. आणि असं टोचून का बोलताय? कोणत्या उपकाराची परतफेड? बरोबर, उपकार नाही, कर्तव्य केलं.
तिनं तुला जन्म दिला, तुला मोठं केलं, इतकंच नाही तर तुला दुसरं आयुष्य दिलं. अरे तिच्यामुळेच तू परत एकदा ही सृष्टी पाहत आहेस. काय बोलत आहात तुम्ही? मला काहीच कळत नाहीये. होय बाळा, तुझा अपघात झाला आणि एक डोळा निकामी झाला तेव्हा तुझ्या आईनं तिचा एक डोळा तुझ्यासाठी दिला. तुला हे ऐकून त्रास नको म्हणून हे लपवून ठेवायला सांगितलं त्या माऊलीनं. काय? बाबा, आई कुठे आहे? आई, मी चुकलो. मला तिची माफी मागायची आहे. बाळा, खूप उशीर झाला रे. तुझी आई या जगात नाही आता. बाबा, असं नका बोलू. माझी आई हवी आहे. बाळा, तुला तुझी आई मिळणे आता शक्य नाही, पण तिची एक शेवटची इच्छा आहे. ही चिठ्ठी तू वाचावीस. माझ्या बाळा, कसा आहेस? ठीक आहेस ना? मला माफ कर, मी विसरले की तुला बाळा म्हटलेलं आवडत नाही. पण मी तरी काय करू, मला सवय आहे तुला बाळा म्हणायची. आपलं मूल किती का मोठं होईना, ते आपल्या आईवडिलांसाठी नेहमी लहानच असतं, नाही का? तुझी खूप आठवण येत होती. कधी कधी असा विचार करते की तू मोठा झाला नसतास ना तर किती बरं झालं असतं. पण परत वाटतं की मी किती स्वार्थी आहे तुझ्या प्रेमापोटी असं वेड्यासारखा विचार करणारी. आयुष्य किती लहान असतं रे. काळ कसा निघून जातो ते समजतच नाही. तुझं लहानपण सांभाळण्यात आम्ही स्वतःचं सर्व काही विसरून गेलो. तुला वाढवलं, शिकवलं, मोठं केलं. तू आता खरंच मोठा झालास, समजूतदार बनलास आणि शिकण्यासाठी बाहेर निघून गेलास. अरे, आता कुठं आपण एकत्र राहायला लागलो होतो. इतक्यात अमेरिकेत नोकरीसाठी जायचं खोटं कारण सांगून तुम्ही आम्हाला वृद्धाश्रमात सोडून निघून गेलात. असं तुम्ही करण्याचं काय कारण असेल हे विचारायला मी कदाचित नसेलही. पण या प्रश्नाचं उत्तर मला शेवटपर्यंत मिळालं नाही. बाळा, आम्ही इथे एकाच आशेवर राहिलो की तू नक्की परत येशील. आज तुम्हा दोघांकडे सर्व काही असेल, पण या आनंदात तुमच्या आई बाबांना सहभागी करण्याची तुझी इच्छा का झाली नाही हाच प्रश्न मला पडला होता. आज तू परत आलास खरा, पण थोडासा उशीरच केला. बाळा, तू आम्हाला कधीच भेटायला आला नाहीस, स्वतःहून फोनही कधी केला नाहीस. आम्हाला दुसरं काहीही नको होतं रे, फक्त तुम्ही हवे होतात. मी गेल्यानंतर तुझे बाबा एकटे पडणार. तू मला भेटायला नाही आलास, किमान माझ्यानंतर तुझ्या बाबांना तरी भेटायला नियमितपणे येत जा. त्यांची काळजी घे. तुला आणि सुनबाईला खूप खूप आशीर्वाद. खूप मोठा हो. तुझीच आई. आई, मला माफ कर. आम्हाला आई बाबा ओझं वाटू लागले म्हणून आम्ही त्यांना वृद्धाश्रमात सोडलं. पण मला आज समजलं की आई बाबांचं असणं काय असतं. आज मी खऱ्या अर्थाने भिकारी झालो. कारण स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. करू काय सुचेना, अश्रू कुणी पुसेना. करू काय सुचेना, अश्रू कुणी पुसेना. हा तुझा बोला मला सोसवेना. तू जीव प्राण माझे, तू सर्व भान माझे. तुझ्या एका हाकेसाठी झुरे जीव माझा. आई, अगाई, रुसलीस का बोलना. आई, अगाई, रुसलीस का
उंजळीच्या पाळण्यात शेज माझी सजलेली, जगण्याची आस तुझ्या पदराशी बांधलेली. उंजळीच्या पाळण्यात शेज माझी सजलेली, जगण्याची आस तुझ्या पदराशी बांधलेली. सोबतीला आहे जणू तुझ्या मायेची सावली, गाऊन गाई आई परी कथा सांगना. रुसलीस का बोलना. पाहिलंच सेवेकऱ्यांनो, यामध्ये नेमकी चूक कोणाची? मुलांना चांगलं शिक्षण देणाऱ्या आई वडिलांची, की एका ठराविक वर्षानंतर आई वडील म्हणजे ओझं वाटणाऱ्या मुलांची? नेमकं चुकलं तरी कुठे, आणि नेमकं चुकलं तरी कोणाचं? अहो, खरं तर अशी दुर्दैवी वेळ कोणत्याच पालकांवर यायला नको. या मुलाला आई बाबांनी शिक्षण तर दिलंय, पण कदाचित संस्कार द्यायला विसरले की काय? सद्गुरू परमपूज्य मोरे दादांना या भविष्यातील संकटाची जाणीव होती की काय, म्हणूनच त्यांनी या अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा कार्याची उभारणी करताना मूल्य संस्कारास अग्रक्रम दिला. परमपूज्य गुरुमाऊली म्हणतात की ही मुले म्हणजेच मातीचा गोळा. ओला असेल तोपर्यंतच त्यास आकार देता येतो. अहो, योग्य वयातच मुलांवर संस्कार व्हायला हवेत. या विचारातूनच प्रत्येक स्वामी समर्थ केंद्रातून मूल्य संस्कार विभागाचे कार्य सुरू आहे. पालकांनो, भविष्यात जर आपल्याला वृद्धाश्रमाची पायरी चढायची नसेल तर आता गाफील राहू नका. मुलांना उच्च शिक्षण द्यायचे आहे ना, नक्कीच द्या, पण त्यासोबत संस्कारही द्यायला विसरू नका. अहो, हा मूल्य संस्कार मेळावा म्हणजे परमपूज्य गुरुमाऊलींच्या वृद्धाश्रममुक्त भारत अभियानातील महत्त्वपूर्ण पाऊल आहे. चला तर मग आपण सर्वांनीच संकल्प करूया. केंद्र तेथे बालसंस्कार, गाव तेथे बालसंस्कार, शाळा तेथे बालसंस्कार, कॉलनी तेथे बालसंस्कार, वाडी वस्ती तिथे बालसंस्कार. मूल्य संस्काराची ही चळवळ प्रत्येक घराघरामध्ये पोचली तरच हा देश घडेल वृद्धाश्रममुक्त भारत. संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल, आणि धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल. श्री स्वामी समर्थ.